रामकृष्ण हरी. आपण आलेलो आहोत सदाशिवनगर येथे माऊलीचं पहिलं गोल रिंगण सोहळा आहे आणि याच रिंगणामध्ये काहीच वेळामध्ये अगदी थाटामाटामध्ये विश्व माऊली ज्ञानोबारायाचं आगमन होणार आहे आणि माऊलीच्या स्वागतासाठी अक्षरशः मेघराजा सुद्धा आलेले आहेत. पावसाचं आगमन झालेलं आहे आणि या पावसामध्ये सर्व वारकरी इथं बसलेले आहेत आणि सर्व तरुणही बसलेले आहेत. तर या तरुणाला आपण खऱ्या अर्थानं त्यांच्या मनातील काय प्रतिक्रिया आहे चिवडा खाणाऱ्या वारकऱ्याला एकदा विचारूया. हा, चिवडा खायचा पण माऊलीची वाट मात्र पाहायची म्हणजे पाहायची म्हणजे पाहायची. पाहायची. पाऊस येऊ, ऊन येऊ, वारा येऊ, पाऊस येऊ, माऊलीची वाट पाहायची. वा, भूक लागली की चिवडा आणला घरी येऊन. चिवडा. पहा, वेगवेगळे वारकरी आपल्याला बघायला भेटते पण आज आपल्याला एक चिवडा वारकरी बघायला भेटलेला आहे. पोटासाठी चिवडा महत्वाचा आहे माऊली. वा, खरंय खरंय. आणि कधीपासून बसलेले आहे तिथं तुम्ही? सकाळी 9 वाजल्यापासून आलो तर 1 तास एन्जॉय केला. बारूद गवळण फुगड्या खेळत आणि आता वाट बघत बसत माऊलीची. वा, म्हणजे पहा खऱ्या अर्थानं आता फक्त त्यांच्या डोळ्यांना एकच झालेलं आहे की कधी माऊली दिसतील आणि कधी हा सोहळा पाहता येईल. पहा, एक छोटीशी चिमुकली सुद्धा आलेली आहे. काय नाव बाळा तुझं? सिद्धू सर. नाव सांग बाळा. नाव काय तुझं? सिद्धू. बोल ना. हा, बा इतकी छोटी वारकरी काय पाहिजे तुला? नाराज दिसते ती. नाराज दिसते. बाळा तुझं नाव काय? सिद्धा संकल्प. हा, सिद्धा संकल्प. वा, कधीपासून बसलेला इथं? 9 वाजेपासून. 9 वाजल्यापासून. भूक लागली का? नाही. कोणाची वाट पाहतोय? माऊलीची. माऊलीची. पहा, म्हणजे लहान मुलापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत फक्त कोणाची वाट पाहत असताल तर प्रत्येकाच्या मनात एकच आहे की माऊलीची वाट पाहणारे खऱ्या अर्थानं आज या वारीमध्ये तरुणाचं आगमन आणि खऱ्या अर्थानं तरुण खूप आलेले येतं. या तरुणानं दादा जगामध्ये आपल्याला फिरण्यासारखे अनेक ठिकाण आहेत पण तरुणाला काय संदेश देणार? तरुणाला संदेश देणार की इथं आम्ही 9 वाजल्यापासून वाट बघतो तर इतकी मजा येते ना याच्यात. म्हणजे कटाळा आला काय झालं किती ताण आला तरी काहीच वाटत नाही. फक्त माऊलीची वाट बघत बसलो तेवढंच. वा, नाही त्या ठिकाणी फिरायला जाण्यापेक्षा जीवनामध्ये एकदा तरी पंढरीची यावा वारी करायला पाहिजे. पाहिजे. वा, दिदूबाई तुझं काय म्हणणं आहे? समदेनी वारीला यायलाच पाहिजे. तुला काय अनुभव आला? दुधुबाईला पायाला इतका त्रास आहे तरी आमच्या दुधुबाई येते वारी. वा, कितवी वारी आहे तुझी? माझी 8वी 9वी असेल. वा, पहा एवढ्या कमी वयामध्ये 8 वाऱ्या झालेल्या आहेत. त्यांच्या पायाला त्रास होतोय तरी सुद्धा या पंढरीची वारी करतात. ताई तुमचं गाव कोणतं? आमचं धुळे. धुळे. हो. हा, धुळ्यावरून कितवी वारी आहे तुमची? आमची 3री वारी. 3री वारी आहे. वारीमध्ये काय अनुभव आला तुम्हाला? वारीमध्ये खूप काही अनुभव येतात. आणि तरुण मुलींना तुम्ही काय संदेश देणार? हेच की वारी केली पाहिजे. जोपर्यंत आपल्याकडनं चाललं जात आहे तोपर्यंत चालावे. आजकाल म्हातारे लोक जास्त येत आहेत वा. तर यायला पाहिजे सगळ्यांना. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. काय नाव तुमचं? ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी. वा, नावही सुंदर ठेवलेलं आहे. तुम्ही काय अनुभव सांगता वारीबद्दल? वारी तर केली पाहिजे. जीवनात एकदा तरी सगळ्यांनी वारी केली पाहिजे. वारीचा अनुभव वेगळा असतो आणि जो आनंद वारीत भेटतो तो कुठेच नाही भेटणार. वा, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खऱ्या अर्थानं तुम्हाला स्वतःला एक काय अनुभव आलेला आहे? जेव्हा मी माझ्या फर्स्ट टाइम वारीत आली होती, माझे वडील आहेत जे आजच्या 15 वर्षापासून माऊलींच्या रथाला, माऊलींच्या अश्वांना, घोड्यांना, बैलांना पाणी पाजत येत आहे. ते जेव्हा मला फर्स्ट टाइम वारीला घेऊन आले तेव्हा मी त्यांच्याजवळ इच्छा केली होती की मला माऊलींच्या रथात बसायचंय. म्हणजे मला हे काहीच माहित नव्हतं. मी माऊलींचा रथ वगैरे काहीच बघितला नव्हता. तेव्हा जेव्हा माऊली येत होते तेव्हा माझ्या वडिलांनी मला घेतलं दर्शनासाठी. एवढ्या गर्दीत त्यांनी मला घेऊन गेले आणि मी त्यांच्या जोडची इच्छा केली होती की मला रथात बसायचंय पण ते बोलले की आम्हाला हात लावायला भेटत नाही, तू रथात बसायची इच्छा करते. पण जसं माझ्या वडिलांनी मला उचलून रथाजवळ नेलं तेव्हा ते रथाच्या मध्ये बसलेले असतात ना, त्यांनी मला उचलून माऊलींच्या पादुकावर असं माझं डोकं ठेवून मला दर्शन करून परत माझ्या वडिलांजवळ ठेवलं. वा, अक्षरशः ताई बोलत असताना अंगावरती शहारे उमटलेले येतं. कारण त्यांच्या वडिलापाशी इच्छा त्यांनी प्रगट केलेली विश्व माऊली ज्ञानोबारायानं साक्षात जशी आई आपल्या लेकराला कडेवरती घेते तसं माऊलीला ताईनं कडेवरती घेतलं. ज्या वेळेस तुम्ही रथामध्ये तुम्हाला त्या रथात बसणाऱ्या सारथीनं म्हणजे त्या माऊलीच्या सेवेकरीनं तुम्हाला घेतलं त्यावेळेस तुमच्या मनाला काय अनुभव आला होता? तेव्हा तर म्हणजे मला एवढं माऊलींबद्दल माहित नव्हतं की एवढं असतं म्हणून.
पण मला आता कळतं की देवाची मी इच्छा केली होती की आज लोकांना हात लावायला नाही भेटत, पण माझं एवढं भाग्य माऊलीने माझी ते एक फर्स्ट टाइम नाही तेव्हा जे गेली ना त्याच्या पूर्ण पूर्ण वारी पूर्ण 15 दिवस त्यांनी मला रथात घेतलं होतं दर्शनाला. कारण रोज माऊली आमच्या टँकरवर पाणी प्यायला यायचे, ते मला रोज रथात न्यायचे, ते रोज मला श्रीफळ आणि ते प्रसाद वगैरे देऊन फुलहार देऊन परत मला माझ्या वडिलांजवळ द्यायचे. वा, म्हणजे एखाद्या छोट्या मुलानं आपल्या आईजवळ जसा हट्ट करावा, आई जशी इच्छा पूर्ण करते तशी ही जगाची माय माऊली सुद्धा आपली इच्छा पूर्ण. हो, मला माझे वडील सांगतात की मी तुला माऊलींकडनं मागितलंय, मी तुझे वडील नाही माऊलीच तुझी आई पण आहे आणि तुझे वडील पण तेच. वा, पहा, खऱ्या अर्थाने एकदा जोरदार ताईसाठी टाळ्या होऊ द्या की स्वतःच्या जीवनातील आलेला अनुभव, कोणी याला श्रद्धा म्हणल, कोणी अंधश्रद्धा म्हणल, पण कुठंतरी माणसाची श्रद्धा असली पाहिजे आणि ती खरी असल तर नक्कीच ही जगाची माय माऊली आपली इच्छा पूर्ण करते. आज प्रत्येकाच्या जीवनातील वेगवेगळे अनुभव आहेत, ज्याच्या मनामध्ये जी इच्छा असेल ती नक्कीच एक ना एक दिवस हे ज्ञानाबाई माझी पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. आजी, रामकृष्ण हरी. रामकृष्ण. गाव कोणतं तुमचं? आमचं गावाचं नाव सांगू का तालुक्याचं सांगू? गावाचं नाव? गाव भुईपूर. भुईपूर तालुका भोकरदर. तुमचं नाव? नाव दरपताबाई. तुमची वारी कितवी? आता 7वी. 7वी वारी. या वारी बद्दल तुम्हाला काय बोलायचंय? आम्हाला आनंद वाटतो, चांगलं वाटतं, चांगलं झालं आमचं येत होतं. वा, म्हणजे ज्या वेळेस पासून तुम्ही वारीला येताय त्या दिवशीपासून तुमचं चांगलं झालं. मग हे जे चांगलं केलेलं आहे हे कोणी केलं? माऊलीना. माऊलीनं केलं. हा. मग वारीच्या वाटेनं तुम्हाला काही त्रास, काही त्रास नाही. पाय वगैरे दुखतात? आता दुखलंच नाही, इथले तिथले माऊली ते बी आपले सांभाळून घेईल. वा, म्हणजे त्रास जरी झाला तरी सुद्धा ते माऊली सांभाळून घेतात. माऊली घेतील. असं कधी वाटलंय का तुम्हाला की आज पाय दुखले उद्या चालायचं नाही? नाही, असं कधीच वाटलं नाही. म्हणजे आज जरी पाय दुखले उद्या त्याच ऊर्जेने तुम्ही, चाल हा विश्वास कोणावरती आहे? माऊलीवर. वा, म्हणजे पहा, एक दिवस जरी पाय दुखले आणि दुसऱ्या वेळेस आपल्याला दुसरा दिवस ज्या वेळेस उगवतो त्यावेळेस माऊली एवढी ऊर्जा देतात की त्याच उत्साहानं माऊली वाटेनं चालतात. तर रामकृष्ण हरी. भेटूया पुढच्या भागात.